राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पदोन्नती नाकारल्यास आता 3 वर्षे वाट पाहावी लागणार. राज्य सरकारचा मोठा निर्णय. मुंबई राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती नाकारण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता एखादा कर्मचारी पदोन्नती नाकारत असेल तर त्याला पुढील 2 वर्षांसाठी पदोन्नतीपासून वंचित राहावे लागेल आणि केवळ 3ऱ्या वर्षीच त्याच्या नावाचा पुन्हा विचार केला जाईल. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय GR निर्गमित केला आहे. नव्या निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे. निवड यादीतून नाव वगळणार. वरच्या संवर्गात पदोन्नतीसाठी निवड झाल्यावर किंवा त्यापूर्वीच पदोन्नती नाकारल्यास संबंधित कर्मचाऱ्याचे नाव निवड यादीतून तातडीने काढून टाकले जाईल. 2 वर्षांची बंदी. पदोन्नती नाकारल्यानंतर पुढील 2 वर्षे होणाऱ्या निवड सूचीमध्ये त्या कर्मचाऱ्याचा विचार केला जाणार नाही. केवळ 3ऱ्या वर्षीच त्याची पात्रता पुन्हा तपासली जाईल. दुसऱ्यांदा नकार दिल्यास काय? जर 3 वर्षांनंतर पुन्हा संधी मिळूनही कर्मचाऱ्याने दुसऱ्यांदा पदोन्नती नाकारली तर पुन्हा पुढील 2 वर्षांसाठी त्याच्या नावाचा विचार केला जाणार नाही. ही प्रक्रिया प्रत्येक नकारावेळी अशीच सुरू राहील. कायमस्वरूपी नकार. ज्या कर्मचाऱ्यांनी लेखी स्वरूपात कायमस्वरूपी पदोन्नती नाकारली आहे त्यांचा भविष्यातील कोणत्याही निवडसूचीसाठी विचार केला जाणार नाही. सेवाज्येष्ठता आणि लाभांवर परिणाम. पदोन्नती नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता ही तो ज्या दिवशी प्रत्यक्ष पदोन्नतीच्या पदावर रुजू होईल त्या दिनांकापासूनच धरली जाईल. तसेच पदोन्नती नाकारल्यामुळे ज्या निवड सूचीतील संधी त्याने गमावली आहे त्यातील किंवा त्यापुढील 2 वर्षांतील अधिकाऱ्यांचा मानीव दिनांक डीम डेट संबंधित कर्मचाऱ्यास मिळणार नाही. याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांनी आश्वासित प्रगती योजनेचे लाभ घेतले आहेत आणि तरीही ते पदोन्नती नाकारत आहेत त्यांचे ते लाभ वित्त विभागाच्या आदेशानुसार काढून घेण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल, असेही या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. हा नवा आदेश सन 2016 ते 17 या निवडसूची वर्षापासून लागू झाला आहे. यामुळे आता वैयक्तिक कारणास्तव पदोन्नती टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.